नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्सेंटेजची सीरीज घेऊन चाललेलो आहोत आणि हा आज आपला 11वा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. यानंतर आपले मिसलेनियस क्वेश्चन चालू होणार, नाहीतर आपण प्रॉफिट अँड लॉस घेऊ विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. तर आज विद्यार्थ्यांनो आपण पुन्हा एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत. त्या कन्सेप्टवर आधारित काही क्वेश्चन्स बघणार आहोत, जे नेहमी परीक्षामध्ये विचारले जातात. चला तर मग डायरेक्ट आपण त्या प्रश्नापासून आजची सेशनची सुरुवात करूया. या विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्या अगोदर मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो विद्यार्थ्यांनो. हा पहिला प्रश्न आहे. एक कन्सेप्ट लक्षात असू द्या. कन्सेप्ट आपल्याला काय शिकायचं आहे विद्यार्थ्यांनो, बघा इकडे लक्ष द्या. कन्सेप्ट आहे A इज इक्वल टू बी प्लस सी. ठीक आहे. A इज इक्वल टू बी प्लस सी. आता हे काय आहे, काय असेल? रिझनिंगचा पार्ट आहे? नाही विद्यार्थ्यांनो, हा मॅथचाच पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे याच्यात? पर्सेंटेज चेंज, पर्सेंटेज चेंज इन A ड्यू टू percentage change in B and C. ओके. पर्सेंटेज चेंज इन ए. जर पर्सेंटेज ए मध्ये चेंज झाला तर बी मध्ये आणि सी मध्ये पण चेंजेस होणार. ठीक आहे. जर पर्सेंटेज इकडे बी आणि सी मध्ये चेंज झाला तर ए मध्ये पण काय होणार? चेंज होणार. ठीक आहे. मेन उद्देश हाच आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. हा कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे, म्हणजे तुम्ही हा जो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले तर या कन्सेप्टवर तुम्ही फोकस करा. जर तुम्ही कन्सेप्टवर फोकस करणार तर येणारे जे प्रश्न आहे समोर, ते तुम्ही इझिली डील करू शकणार, इझिली परीक्षामध्ये सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. चला, आता आपण हा कन्सेप्ट घेऊन चालणार आहे. ए इज इक्वल टू बी प्लस सी. या अगोदर आपण कोणता कन्सेप्ट शिकलो विद्यार्थ्यांनो? या अगोदर आपण कोणता कन्सेप्ट शिकलो? आपण शिकलो ए इज इक्वल टू बी इंटू सी. ए इज इक्वल टू बी इंटू सी. आता हा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. हा कन्सेप्ट काय होतंय, जसं मी तुम्हाला सांगतो की एखाद्या शहराची पॉप्युलेशन 10,000 एखाद्या शहराची पॉप्युलेशन 10 लाख लोक आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर दरवर्षी 10% म्हणजे एका वर्षी 10% नी वाढ होतं आणि दुसऱ्या वर्षी 20% नी वाढ होतं. तर याच्यावर आपण कसं करत होतो, मे बी एक जी बी 100% असेल आपण ते व्हॅल्यू कन्सिडर करत होतो, है की नाही? पॉप्युलेशन असो काही पण असो. आणि त्याच्यावर काय म्हटलं मी, 10% नी वाढ होऊन राहिली, तर मग 110/100 घेत होतो आणि मग म्हणतो की पुन्हा दुसऱ्या वर्षी 20% नी वाढ होऊन राहिली, तर 120/100 घेत असतो. ठीक आहे. तरी ए इक्वल टू बी इंटू सी याच्यात काय होत होतं विद्यार्थ्यांनो? याच्यात काय होत होतं, हे 100 गेले, हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. ठीक आहे. म्हणजे 132 आले. म्हणजे किती झाले? 100 वरून किती झाले? 132. म्हणजे 32% काय वाढत होती? ते लोकसंख्या वाढत होती. किती प्रतिशत वाढत होती 2 वर्षात? 32%. ठीक आहे. ओके. म्हणजेच 32% ते लोकसंख्या वाढत होती. तशाच प्रकारे म्हटलं की एका झाडाची जी उंची आहे ते x असेल, काही बी असेल, तर आपण त्याला 100% समजू. ठीक आहे. एखादी झाडाची उंची हे आहे, ती दर महिन्याला 20% वाढते. किती पर्सेंट वाढते विद्यार्थ्यांनो? 20%. म्हणजे 120 हे एका एका महिन्याला झाला, दुसऱ्या महिन्याला पण 20% नी वाढते. ओके. तर मला सांगा टोटल किती वाढते विद्यार्थ्यांनो? हे 100, हे 100 गेले, हे 2, हे 2 गेले. ठीक आहे. 0. तर 12च्या स्क्वेअर किती? 144. तर टोटल किती प्रतिशत वाढते विद्यार्थ्यांनो? टोटल 44% वाढत आहे. म्हणजे बघा, यात आपण काय शिकलो? म्हणजे 100% जी बी व्हॅल्यू असते, या त्याची लोकसंख्या असते, या झाडाची हाईट असते, ती एका वर्षात एवढी वाढते, दुसऱ्या वर्षात एवढी वाढते. म्हणजेच एकाच वस्तूवर काम होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. म्हणजेच एकाच ऑब्जेक्टवर काम होऊन राहिलं. इथे काय झाड आहे, झाडाची जी हाईट आहे ते 20% वाढते, मग नंतर 20% वाढते. ठीक आहे. तर टोटल किती वाढते? ते 2 वर्षात 44% वाढते. म्हणजे 44% वाढते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. म्हणजे हे एकाच ऑब्जेक्टवर वर्क होऊन राहिलं. तशाच प्रकारे आणखी बघितलं तर एखादा स्क्वेअर आहे. ठीक आहे. हा काय? एखादा स्क्वेअर आहे आणि याची साईड जी आहे ती 30% न वाढते. किती प्रतिशत न वाढते विद्यार्थ्यांनो?
30% वाढते, प्रत्येक साईड 30% वाढते. तर मग याच्यात काय म्हणजे टोटल किती पर्सेंट वाढ झाली ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यात पण आपण काय करतो 100 गुणिला 130/100 इंटू 130/100. हे 2 शून्य 2 शून्य गेले हे आणि हा 1 शून्य हा 1 शून्य हा 1 शून्य गेला म्हणजे किती 13 स्क्वेअर 169 म्हणजे वाढ किती झाली विद्यार्थ्यांनो 69% ची. कितीची 69% ची. हे आपण कुठे शिकलो? या कन्सेप्ट मध्ये शिकलो विद्यार्थ्यांनो. कुठे शिकलो आपण? या कन्सेप्ट मध्ये. ओके. कुठे शिकलो आपण? या कन्सेप्ट मध्ये. या कन्सेप्ट मध्ये हे आपण जेवढे पण एक्झाम्पल बघितले आतापर्यंत या कन्सेप्टवर बघितले. ओके. आता आपल्याला विद्यार्थ्यांनो ह्या कन्सेप्टवर बघायचं आहे. काय? ह्या कन्सेप्टवर आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? आता हा कन्सेप्ट काय म्हणतो इकडे लक्ष द्या. हा कन्सेप्ट तुम्हाला कळलं कारण हा गुन्हा होऊन राहिला. ह्या कन्सेप्ट मध्ये काय होऊन राहिला? गुन्हा होऊन राहिला जे आतापर्यंत आपण शिकलो प्रत्येक गोष्टीला 100% कन्सिडर केलं आणि त्याच्यात एका वर्षात एवढी, दुसऱ्या वर्षात एवढी, एका महिन्यात एवढी, दुसऱ्या महिन्यात एवढी. त्याचप्रकारे साईडचे पण आपण असे प्रॉब्लेम बघितले म्हणजे किती हे म्हणजे कसं मल्टिपल होऊन राहिले, गुन्हा होऊन राहिले. पण आता इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हा कन्सेप्ट तुम्हाला समजला? ठीक आहे. आता हा कन्सेप्ट आपण बंद करू आणि या कन्सेप्टवर येऊ. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो इकडे. आता हा कन्सेप्ट काय म्हणतो याच्याकडे मेन फोकस करा. A इज इक्वल टू B प्लस सी. याच्यात पण ऑब्जेक्ट सेमच राहणार पण ऑब्जेक्टचे पण काय होतात विद्यार्थ्यांनो पार्ट्स होतात. जसं मी इथे घेऊन राहिलो की पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. ठीक आहे. आता मला सांगा लोकसंख्यामध्ये काय काय येते? पुरुष येते आणि स्त्रिया येतात. ठीक आहे. काय येतात? मेन प्लस वुमेन. हा याच्यात छोटी मुलं पण येतात. आपले आजी आजोबा हे सगळे येतात पण जनरली मेन आणि वुमेन आपण यांना कन्सिडर करू म्हणजे पुरुष आणि महिला. ठीक आहे. बघा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो फोकस राहा. ठीक आहे. कारण अशा प्रकारचे जे समोर जे आपण प्रश्न बघणार आहोत एकदम त्वरित एकदम 30 सेकंदाच्या अंदर कसं काय फाइंड आउट करणार आपण त्या प्रश्नाला ते त्या म्हणजे हे जे कन्सेप्ट तुम्हाला समजले तर ते तुम्ही इझिली डील करू शकणार तशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आपण समोर बघणार आहोत. ठीक आहे. चला पॉप्युलेशन मेन प्लस वुमेन. तशाच प्रकारे इन्कम आपले जे इन्कम आहे इन्कम कशापासून बनते विद्यार्थ्यांनो म्हणजे इन्कमवर आपण काय करतो एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग. काय करतो एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग करत असतो. त्याच्यापासून आपली इन्कम बनते. ठीक आहे. इन्कम म्हणजेच पगार या उत्पन्न आणि हा एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि सेव्हिंग म्हणजे बचत. ठीक आहे. एवढं कळत आहे म्हणजे बघा ऑब्जेक्ट एक आहे पण त्याचे दोन पार्ट बनवून राहिले. ऑब्जेक्ट एक आहे त्याचे दोन पार्ट बनवून राहिले. ठीक आहे. पुन्हा पुन्हा काय घेऊ आपण स्टुडंट्स घेऊ विद्यार्थी घेऊ. काय घेऊ स्टुडंट्स घेऊ विद्यार्थी घेऊ विद्यार्थ्यांना. ठीक आहे. याच्यात काय येणार याच्यात येणार बॉईज आणि गर्ल्स म्हणजे मुलं मुली. ठीक आहे. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो. ए प्लस बी ए इज इक्वल टू बी प्लस सी चा कन्सेप्ट चालू आहे. पॉप्युलेशन मध्ये मेन्स वुमेन येते इन्कम मध्ये एक्सपेंडिचर सेव्हिंग येते स्टुडंट मध्ये बॉईज आणि गर्ल्स येते. एवढं कळलं का पहिले सांगा. एवढं कळलं का फोकस 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 बघा एवढं कळलं का. ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे हा याच्यावरच बेस आहे. पॉप्युलेशन मध्ये मेन प्लस वुमेन येणार इन्कम मध्ये एक्सपेंडिचर सेव्हिंग येणार स्टुडंट मध्ये बॉईज प्लस गर्ल्स येणार. ठीक आहे. आता मी एक एक्झाम्पल घेतो. एक एक्झाम्पल म्हणजे जसं बघा तुम्ही कुठे मार्केटमध्ये गेले मार्केटमध्ये गेले तिथे काही रुपये तुम्ही ना खर्च केले. काय केले खर्च केले. आता कशावर खर्च केले तुम्ही ना एक तर कपड्यावर खर्च केले असेल कपड्यावर खर्च केलं असेल आणि दुसरं कशावर खर्च केले असेल खाना म्हणजे जेवणावर खर्च केला असेल. ठीक आहे. जेवणवर खर्च केले. आता इथे इथे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या इकडे. काय केलं तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेले. ठीक आहे. मार्केटमध्ये तुम्ही ना कपड्यावर काही रुपये खर्च केले आणि जेवणावर काही रुपये खर्च केले. चला ठीक आहे. मी म्हणतो की आतापर्यंत तुमचं ठीकठाक चालू होतं पण काय झालं
कपड्यामध्ये तुमचे 10% वाढले, म्हणजे 10% तुमचे कपड्यावर वाढले. ओके, किती? कपड्यावर तुमचे 10% वाढले. पहिले किती बी असेल, तुम्ही समजून घ्या, पहिले X रुपयाचे कपडे घेत होते, पण आता त्याच्यावर 10% वाढले, 10% वाढले. त्याच प्रकारे जेवणवर पण 10% वाढले. जेवणावर पण, जेवण जर तुम्ही समजून घ्या X रुपयाचं खात असेल, पण त्याच्यावर पण काय विद्यार्थ्यांनो 10% वाढले. ओके, एवढं कळलं का? फोकस राहा. एवढं समजलं का तुम्हाला? पहिले तुमच्या कपड्याची प्राइस X असेल, त्या रुपयात तुम्ही घेत होते, पण आता त्याच्यावर 10% वाढले. ओके, एवढं कळलं. मग तुम्ही जेवण करत असेल, X रुपयाचे जेवण करत असेल, पण आता त्याच्यावर किती 10% वाढले. तर मला सांगा विद्यार्थ्यांनो, मला सांगा खर्चावर किती प्रतिशत वाढले? खर्चावर किती पर्सेंट वाढले? कोणता विद्यार्थी सांगा? सांगा. कोणता विद्यार्थी सांगू शकते, की मला सांगा खर्चावर किती प्रतिशत वाढले? कोणता विद्यार्थी सांगू शकते, की खर्चावर किती प्रतिशत वाढले विद्यार्थ्यांनो? सांगा. खर्चावर किती प्रतिशत वाढले? तर बघा इकडे, लक्ष द्या. इथे असं करायचं नाही, की सर हे 100% आपण कन्सिडर करतो. पहिले 10% वाढले, मग पुन्हा 110% वाढले. म्हणजे हे 0, 0, 0, 0 हे 2 गेले आणि हे 2 गेले. म्हणजे किती? 121 म्हणजे सर 21% वाढले. असं करा. या सिच्युएशनमध्ये रॉंग होणार. कारण आपण मधात प्लस घेतलाय, गुणा नाही घेतलाय. A = B × C गुणा नाही घेतलाय. आपण काय केलं? प्लस घेतलाय. तर हे काय होणार विद्यार्थ्यांनो? रॉंग होणार. लक्षात ठेवा. असं करायचं नाहीये. ठीक आहे? तर यामध्ये कोणता कन्सेप्ट लागेल? यामध्ये पण काही कन्सेप्ट. आता मला सांगा, कपड्यावर 10% वाढून राहिले, 10% वाढले. जेवणावर 10% वाढले. तर खर्चावर किती पर्सेंट वाढेल? ऑब्व्हियसली खर्चावर बी 10%च वाढणार, 10%च वाढणार. ओके. जर पुरुषांची संख्या 20% न वाढली, पुरुषांची संख्या किती? 20% ने वाढली आणि वुमेनची पण संख्या 20% ने वाढली, तर पॉप्युलेशन किती पर्सेंट ने वाढेल विद्यार्थ्यांनो? पॉप्युलेशन पण 20% ने वाढणार. काय होणार? पॉप्युलेशन पण 20% ने वाढणार. एवढं कळलं का? एवढं कन्सेप्ट कळलं का? बघा, एवढं कळलं का? लक्षात ठेवा. A = B + C मध्ये काय? जेवणावर 10% वाढून राहिले, कपड्यावर 10% वाढून राहिले, तर टोटल खर्चावर किती वाढणार? 10%. म्हणजे 10% वाढणार. ओके. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? त्याच प्रकारे पॉप्युलेशन, आता पुरुषांची संख्या 20% ने वाढली, महिलांची बी संख्या 20% ने वाढली. तर टोटल पॉप्युलेशन किती पर्सेंटनी वाढणार? 20%नी. एवढं कळलं? ठीक आहे. हा झाला एक कन्सेप्ट. जर सेम वाढत असेल, तर इकडे म्हणजे A वर म्हणजे खर्चावर पण तेवढेच पर्सेंट वाढणार. पण आत्ता सांगा मला आता सांगा, की हा खर्च आहे. ओके. आता सांगा मला, लक्ष द्या इकडे. हा खर्च आहे. ओके. हे कपडे आहे. प्लस हे जेवण आहे. आता मला सांगा, कपड्यावर 10% वाढून राहिले. किती? विद्यार्थ्यांनो, कपड्यावर 10% वाढून राहिले आणि जेवणावर 20% वाढून राहिले. तर आता खर्चावर किती पर्सेंट वाढणार? खर्चावर किती पर्सेंट वाढ होणार सांगा? एक्झामिनर आपल्याला विचारून राहिला विद्यार्थ्यांनो, की पहिलेपेक्षा कपड्यावर 10% वाढ झाली, 10% नी वाढ झाली. जेवणावर 20% नी वाढ झाली. तर मला सांगा टोटल खर्चामध्ये किती पर्सेंटनी वाढ झाली? चला सांगा. सांगा लवकर. टोटल किती पर्सेंट वाढ झाली? सांगा लवकर. ओके. पटकन सांगा. किती होणार? किती पर्सेंटनी वाढ झाली? कोण सांगू शकते? जर एक्झामिनरने आपल्याला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला, की कपड्यावर 10% नी वाढ होऊन राहिली, जेवणावर 20% नी वाढ होऊन राहिली, तर टोटल खर्चावर किती पर्सेंटनी वाढ होणार? तर याचं उत्तर काय असणार विद्यार्थ्यांनो? याचे उत्तर असेल CND. म्हणजे कॅन नॉट बी डिटरमाइन. आपण याला डिटरमाइन नाही करू शकत. या प्रश्नाचं उत्तर नाही काढू शकत. जर आपल्याला म्हटले कपड्यावर 10% वाढून राहिले, जेवणावर 20% वाढून राहिले, तर खर्चावर किती प्रतिशत वाढ होणार? तर हा काढता येणार नाही. हा CND असेल, कॅन नॉट बी डिटरमाइन, म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. जर म्हटलं की कपड्यावर 10% वाढून राहिले, जेवणावर 10% वाढून राहिले, तर टोटल खर्चावर किती प्रतिशत वाढणार? 10%. याचं उत्तर देता येणार. याचे उत्तर देता येणार. कारण इथे बी 10 आहे, इथे बी 10 आहे, इथे पण 10 येणार.
पण इथे 10 आहे, इथे 20 आहे, तर खर्च फाइंड आउट होणार नाही. खर्च काढता येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ही होती दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनो. ही झाली दुसरी. आता तिसरी बघा. तिसरीकडे लक्ष द्या. आता समजा तिसरीकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आता तुम्ही म्हणून तर राहिले, सर म्हणत असेल, की "सर तुम्ही तर म्हणून राहिले, की अशा प्रकारच्या क्वेश्चन आला, ठीक आहे, तर आपण याला इझिली फाइंड आउट करू." ओके. हो, पण पण जसं हा क्वेश्चन फाइंड आउट करू शकतो, तर सर हा क्वेश्चन का बरं फाइंड आउट नाही करू शकत? कारण याच्यामागे काही रिझन आहे. आता तो रिझन ह्या थर्ड कन्सेप्टमध्ये बघूया आपण. जसं खर्च आहे. हा खर्च आहे, हे कपडे आहे, ओके आणि हे जेवण आहे विद्यार्थ्यांनो. हा काय जेवण आहे. आता मी म्हणून राहिलो, की विद्यार्थ्यांनो कपड्यावर 10% वाढले. कपड्यावर किती पर्सेंट वाढले विद्यार्थ्यांनो? कपड्यावर जर 10% वाढले आणि जेवणावर 20% वाढले, तर खर्चावर किती पर्सेंटची वाढ होणार? हे तेव्हा फाइंड आउट करू शकू आपण. केव्हा? केव्हा फाइंड आउट करू विद्यार्थ्यांनो? केव्हा फाइंड आउट करू? जेव्हा कपडे आणि जेवण याचा रेशो दिलेला असेल, याचा अनुपात दिला असेल. जर समजा याचा अनुपात 2 दिला असेल, याचा अनुपात 3 दिला असेल. म्हणजे काय? हा रेशो दिला असेल. रेशो दिला असेल, तेव्हाच आपण फाइंड आउट करू शकतो. तेव्हाच आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. जर रेशो दिला असेल तेव्हाच आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो विद्यार्थ्यांनो. जर आपल्याला रेशो दिला असेल कपडे आणि जेवणाचा, समजून घ्या. कपडेवर तो एवढे रुपये खर्च करत होता, जेवणावर एवढे रुपये खर्च करत होता. रेशोमध्ये एवढे रुपये खर्च करत होता. ओके. आणि त्याच्यावर तो 10% वाढ होऊन राहिली. मग जेवणावर 20% वाढ होऊन राहिली. ओके. तर आता खर्च फाइंड आउट करायचा. त्याला जर अशा कंडिशनमध्ये प्रश्न असणार, तरच आपण फाइंड आउट करू शकतो. या कंडिशनला आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. जसं समजून घ्या मी जेवणावर पहिले ₹3000 या ₹300 खर्च करत होतो. ठीक आहे. आणि कपड्यावर मी ₹200 खर्च करत होतो. तर मग मी काय केलं याचा मी रेशो घेतला. काय घेतला विद्यार्थ्यांनो? रेशो घेतला. किती झाला? 2:3. ओके एवढं कळलं. हा झाला 2:3. मग याला फाइंड आउट कसं करायचं? पुट कसं करायचं बघा. 2 into 10%, 2 into 10 करायचं प्लस 3 into 20, 3 into 20 करायचं अपॉनमध्ये ह्या रेशोच्या ॲडिशन 2 + 3 किती होणार? 2 + 3. तर आता सांगा किती होणार? 10 दुने 20, 3 दुने 6 म्हणजे 60 अपॉनमध्ये 2 आणि 3 च्या रेशोचं ॲडिशन 5. दिसते ना खाली? हां, चला. हे किती झाले? हे किती झाले विद्यार्थ्यांनो? 80/5 म्हणजे 16%. 16% ची वाढ होणार. म्हणजे इथे किती येणार? 16% ची काय होणार? वाढ होणार. 16 पंचे 80. कळलं का विद्यार्थ्यांनो? आपल्याला हा जो प्रॉब्लेम दिलाय ना, इकडे लक्ष द्या. हा जो प्रॉब्लेम दिलाय ना, अशा प्रकारे सॉल्व्ह करणं पडेल. ठीक आहे. याचे 2 वे पण मी तुम्हाला सांगणार, की 2 वेनी कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे. सध्या कन्सेप्टवर लक्ष द्या. हा एक कन्सेप्ट म्हणजे हा झाला त्याच्या हे अशा प्रकारचे एक्झाम्पल येणार आपल्याला परीक्षेमध्ये. तशाच प्रकारे हा एक कन्सेप्ट झाला. जर सेम याच्यानी वाढ होत असेल, तर खर्चामध्ये पण तेवढीच वाढ होणार. पण डिफरंट पर्सेंटनी वाढ होत असेल आणि त्याचा रेशो नाही दिला असेल किंवा त्याची ॲक्चुअल प्राइस नाही दिली असेल, तर हा फाइंड आउट करता येणार नाही. कॅन नॉट बी डिटरमाइन्ड. पण अगर पर्सेंटेज वेगवेगळ्या याच्यानी वाढत असेल या कमी होत असेल आणि त्याची प्राइस दिली असेल या रेशोमध्ये प्राइस दिली असेल, तर आपण त्याला अशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. आणि म्हणजे या प्रश्नाला आपण जर रेशो दिले असेल या प्राइस दिली असेल, तेव्हा आपण या प्रश्नाला फाइंड आउट करू शकतो. तर मला सांगा याचा रेशो हा दिलेला, तर याला काय केलं 2 into 10 केलं बघा. 2 into 10 ओके. नंतर 3 into 20 केलं. किती केलं? 3 गुणिले 20 केलं. ओके. मग ह्या रेशोची ॲडिशन मी खाली लिहिली. ओके. याला असंच पुट करायचं आहे. 10 दुने 20, 30 दुने 60 अपॉनमध्ये 5, 2 + 3 किती झाले? 80/5 म्हणजे किती? 16%. म्हणजे 16% ची काय होऊन राहिली विद्यार्थ्यांनो इथे वाढ होऊन राहिली. खर्चावर किती प्रतिशतांची वाढ होऊन राहिली? 16%.
स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थ्यांनो, खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, कारण या प्रश्नाला आपल्याला दोन वेनी सॉल्व्ह करता येते. ओके, दोन वेनी सॉल्व्ह करता येते, एक ह्या कन्सेप्टनी, एक आपल्या जनरल कन्सेप्टनी. ठीक आहे, पण कधी कधी कॅल्क्युलेशन खूप, जेव्हा जनरल कन्सेप्टनी आपण जेव्हा जे आपण जनरल कन्सेप्ट आपण जेव्हा यूज करतो, सामान्य कन्सेप्ट, ते कॅल्क्युलेशन मध्ये खूप सारी दिक्कत येत असते आपल्याला. ठीक आहे, प्रॉब्लेम येत असते. तर तो प्रॉब्लेम जर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू तर आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, जे पण विद्यार्थी त्या सामान्य मेथडने करत असेल ते पण वेल अँड गुड आहे, आणि हे मेथड त्याच्यापेक्षा वेल अँड गुड आहे. तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला मग एवढं समजलं. मग यात इकडे लक्ष द्या पुन्हा. मग या कन्सेप्ट मध्ये कधी कधी काय होणार विद्यार्थ्यांनो, कधी कधी काय होणार, कपड्यामध्ये 10% वाढ होऊन राहिली, खर्चामध्ये 16% वाढ होऊन राहिली, तर जेवणामध्ये किती प्रतिशत वाढ होऊन राहिली, एवढं पण असा पण क्वेश्चन विचारू शकते. मग असा पण विचारू शकते, जर कपड्यामध्ये 10% ची वाढ होऊन राहिली आणि खर्चामध्ये खर्चामध्ये 16% ची घट होऊन राहिली, तर जेवणामध्ये किती प्रतिशतची घट होणार या वाढ होणार, अशा प्रकारे पण विचारू शकते. ठीक आहे, कन्सेप्ट समजला. प्रश्नावर जायचं, प्रश्नावर जायचं काय विद्यार्थ्यांनो. ते म्हणतात ना, ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तो ये सिकंदर आहे. ठीक आहे, हा कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला, याला मी रब करतो आता विद्यार्थ्यांना. आपण आज या बेसवर प्रॉब्लेम बघणार आहोत. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला लक्ष द्या, प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रॉब्लेम काय म्हणते, मोनिका तिच्या उत्पन्नाचा 72% खर्च करते. जर तिच्या उत्पन्नात 20% ची वाढ झाली आणि बचतीत 15% ची वाढ झाली, तर खर्च किती टक्क्यांनी वाढला? 1 दशांश अचूकतेने. ठीक आहे, म्हणजे हा काय म्हणते, आपला पॉइंट मध्ये उत्तर निघणार. तरी पण घाबरायचं नाही, बहुतेक पुष्कळ इझिली होणार. ठीक आहे, सगळं सगळं काही इथे इझिली आणि सोप्या पद्धतीने होणार. ठीक आहे, चला लक्ष द्या. मोनिका तिच्या उत्पन्नात, आता उत्पन्न मी दिलं उत्पन्न. ठीक आहे, हा झाला उत्पन्न, आणि किती 72% खर्च करते, हा तिचा झाला खर्च. मग हे झाली तिची वाली बचत. ओके, एवढं कळलं. मोनिका तिच्या उत्पन्नात 72% खर्च करते. किती? 72% काय करते विद्यार्थ्यांनो, खर्च करते. मग बचत किती करत असेल? 72 मध्ये 8 गेले 80, आणि म्हणजे 28% ची बचत करते. किती प्रतिशतची बचत करते? 28% ची. ओके, जर तिच्या उत्पन्नास 20% ची वाढ होते. आता जर समजा तिच्या उत्पन्न, हा काय झाला विद्यार्थी, उत्पन्न, हिच्या याच्यात काय 20% ची वाढ होते. याच्यात काय केलं आपण, 20%, 20 म्हटलं तर इथं 20च ठेवला, 120 नाही ठेवलाय. हा कन्सेप्ट कडे थोडं फोकस करायचं. 20% ची काय होत आहे विद्यार्थ्यांनो, वाढ होत आहे. ओके, आणि बचतीमध्ये 15% ची वाढ होऊन राहिली. बचत मध्ये 15% ची वाढ होऊन राहिली. ओके, तर खर्च किती टक्क्यांनी वाढला, तर हा फाइंड आउट करायचा आपल्याला. हा फाइंड आउट करायचा आहे. चला करा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, खर्च किती टक्क्यांनी वाढला. बघा आपल्याला काय दिलंय आता, खर्च आणि बचत हा पण दिला, आणि किती टक्क्यांनी वाढला म्हणत आहे. ते जे वाढला म्हणजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे याला छेडायचं नाही, आपण याला छेडूया. ठीक आहे, मला सांगा खर्च आणि बचत याचा रेशो दिलेला आहे, म्हणजे ह्या पर्सेंट मध्ये दिला आहे, तर आपण याला याची व्हॅल्यू कमी करून घेऊ पुन्हा. तसाही ह्या रेशो मध्येच आहे, बघितलं तर हा एक रेशो मध्येच आहे. पुन्हा आपण याची व्हॅल्यू कमी करू. ठीक आहे, रेशोच्या पद्धतीने. तर हे किती होणार, 14, 14, 18, 14, 14, 5, 70 होते. ठीक आहे, याच्या समजा मी अर्धा केला, हा किती होणार, 14. याच्या अर्धा केला, हा किती होणार, 36. याच्या अर्धा केला, हा किती होणार, 7. आणि हे किती होणार, 18. ओके, म्हणजे आपल्याला रेशो मिळाला 18:7. ओके, एवढा मिळाला विद्यार्थ्यांना. एवढं कळलं. उत्पन्न 20% न वाढून राहिला, खर्च माहित नाही किती पर्सेंट न वाढून राहिला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बचत त्याची 15% न वाढून राहिली. ओके, तर आपल्याला खर्च किती प्रतिशत न वाढून राहिला ते फाइंड आउट करायचं आहे. चला तो कन्सेप्ट लावा आता. 18 गुणिला x होणार, हा 18 गुणिला काय होणार, x होणार, प्लस 15 गुणिला 7 होणार, 15 गुणिला काय होणार, 7. आणि खाली काय होणार विद्यार्थ्यांनो, ह्या दोघांची ऍडिशन, रेशोची ऍडिशन. 18 आणि 7 किती होते, 25. आणि वाढ किती झाली, 20 नी.
होणार 25, 25 दुने किती होणार 500, 25 दुने 50 आणि हा शून्य 500 आणि हे किती 18x होणार प्लस 15, 15 5 75, 15 15 साठी किती होणार 105, किती होणार विद्यार्थ्यांनो 105, तर हे किती होणार आता 18x, 500 मधून 105 गेले, 500 मधून 100 गेले, 400 राहिले, 400 मधून 5 गेले, 395 राहिले, किती विद्यार्थ्यांनो 395. ओके, म्हणजे हे किती होणार 395 भागीला 18x. ओके, चला फाइंड आउट करा आता. हे किती होणार 395 भागीला 18, 18 दुने 36, हे किती राहिले 5, 9तून 6 गेले 1 राहिला, 3तून गेले हे 5, 9तून 6 गेले 3 राहिले, 3तून 3 गेले 0 आणि हा 0, सॉरी 36 राहिले. आता 18 1 18, 18 दुने 36 होते, तर 18 1 18च घेऊ आपण. 10तून 8 गेले 2 आणि 5 7 राहिले, हातचा परत 3तून 2 गेले 1. आता हे कसं आहे कमी आली, तर पुन्हा पॉइंट मध्ये उत्तर घेऊ. याला 70 लिहू, 180 आणि 170, 18 पंचे 9, 18 सगळं 118, 118, 18 9 162, 18 9 किती होणार 162, 10तून 2 गेले 8 राहिले, हातच्या परत 0, म्हणजे सामोर वाढत जाणार. पण बघा 21 पॉइंट समथिंग काही ऑप्शन मध्ये आहे का, हो 21.9, तर 21.9 x इक्वल टू किती होणार 21.9%. हे काय आहे विद्यार्थ्यांनो आन्सर, हे किती काय आहे विद्यार्थ्यांनो आन्सर, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन काय होणार विद्यार्थ्यांनो बी. म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू किती निघाली विद्यार्थ्यांनो, हे x ची व्हॅल्यू किती निघाली सांगा, हे x ची व्हॅल्यू किती निघाली, ही x ची व्हॅल्यू निघाली विद्यार्थ्यांनो 21.9%. ठीक आहे, कळलं. आणि बघा किती सोप्या पद्धतीने आपण याला बघितलं. आणि आता सेकंड मेथड याला पुन्हा जसं हे तर कन्सेप्ट वाईज झाला. सेकंड मेथड जर आपण बघितलं तर सेकंड मेथडने कशा प्रकारे आपण जे नेहमी सॉल्व्ह करत असतो ते मेथड बघा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चला जसं समजून घ्या उत्पन्न त्याचं किती असेल विद्यार्थ्यांनो, इन्कम त्याची असेल 100 रुपये. तो खर्च खर्च किती करतो विद्यार्थ्यांनो 72 रुपये खर्च करतो. जर त्याची इन्कम 100 असेल तर 72 खर्च करतो. मग बचत किती करतो विद्यार्थ्यांनो, तो बचत किती करतो 28 करतो. एवढं कळलं का, याला याला सेकंड वेनी, हा फर्स्ट वे झाला. ठीक आहे, आणि याला सेकंड वेनी कसा सॉल्व्ह करायचं ते आपण इथे बघून राहिलो. ओके, इन्कम दिलाय 100, खर्च दिलाय, खर्च किती करतो 72, तर बचत किती करतो 28. आता त्याच्या इन्कम वर किती वाढ होऊन राहिली, इन्कम किती आहे 100 विद्यार्थ्यांनो, त्याच्यावर 20% ची वाढ होऊन राहिली. तर इन्कमचे 120%, 0,0,0,0 केलं म्हणजे किती 120. त्याची इन्कम पहिले 100 होती, पहिले किती होती विद्यार्थ्यांनो, इन्कम पहिले किती होती, इन्कम 100 होती, आता किती झाली 120 झाली. ओके, एवढं कळलं. आता किती 120 झाली. मग काय म्हणून राहिले की तू त्याच्या बचतीवर 15% वाढ होऊन राहिली. आता 15% म्हणजे 28 चे 115% काढा, म्हणजे किती होऊन राहिले विद्यार्थ्यांनो 28 चे 115% काढा. हे 28 115 गुणिले आपण 28 करू, 28 1 28, हे 2 शून्य, पुन्हा 28 1 28, हा 1 शून्य, 28 पंचे 140, हे किती झाले 0, 12 चे 2, हातचा 1, 10, 11 12 चे 2, हातचा 1, म्हणजे 32.20. म्हणजे हे वाढून किती होऊन राहिले विद्यार्थ्यांनो 32.20. बघा लक्ष द्या, हा बी कन्सेप्ट महत्वाचा आहे, हा जनरल कन्सेप्ट आहे. ओके, पहिले इन्कम 100 होती, 20% वाढ झाली, तर 20% किती झाले 120. मग खर्च 28 होते, त्याच्यात 15% वाढ झाली, तर आता सॉरी त्याची बचत 28% होती, म्हणजे 28 होते. ओके, त्याच्यात वाढ झाली तर हे किती झाले 32.20 झाले विद्यार्थ्यांनो. मला सांगा आता मग खर्च किती झाला, खर्च किती झाला 120 मधून 32.20 गेले, किती राहिले 0, हा 0 0 देऊन देऊन 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा परत 10तून 3 गेले 7 राहिले, हातचा परत, आणि 12 मधून 4 गेले 8 राहिले, म्हणजे हे किती झाले 87.80. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो. 10तून 3 गेले 7, 10तून 4 गेले 6 आणि 2 8 राहिले, हातच्या परत 0. ओके, एवढं कळलं का. ठीक आहे, यामध्ये आपण बघा पहिले 100 रुपये होते, वाढ झाली 120, बचत 28 होती, वाढ झाली 32.20, खर्च 72 होता, वाढ झाला 87.80. तर आपल्याला याच्यातच किती पर्सेंट वाढून राहिले ते सांगायचे आहे, हा याच्यावर. ठीक आहे, याच्यावर फोकस द्या विद्यार्थ्यांनो.
किती होता पहिले 87.80 होता, नाही पहिले किती होता 72 होता. ओके, पहिले 72 होता, मग 87.80 झाला. चला किती डिफरन्स येऊन राहिला हा 15.80चा, म्हणजे किती किती वाढ होऊन राहिली 15.80 रुपये वाढून राहिले. 15.80 रुपये वाढून राहिले कितीवर 72 वर इंटू 100%. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला करा. हे किती होणार 1580 भागीला 100 गुणिला 72 गुणिला 100. हे 100 आणि हे 100 गेले. ओके, आता जर याला आणि याला कॅल्क्युलेट केल्याने विद्यार्थ्यांना, जसं हे बघा इथे बघा, हे किती होणार, हे 36 होणार, 36 दुने 72 ने हे किती होणार 7 दुने 14 92 18 नाही 7 दुने 14 92 18 आणि हे 0. पुन्हा याला 18 राहणार नाही, याला भाग दिला तर 2 त्रिक 6 92 18 आणि 2 पंचे 10. बघा किती आलं 995 भागीला 18. बस याला सॉल्व केला तुमचे येणार 21.9%. बघा याच्यात एवढं कॅल्क्युलेशन आहे. याच्यात एवढं कॅल्क्युलेशन म्हणजे ह्या दोन पद्धतीने आपल्याला हा एका प्रॉब्लेमला सॉल्व करता येते. विद्यार्थ्यांना थोडा वेळ लागून राहिला, पण कसं आहे तुमचे कन्सेप्ट पण इथे क्लिअर होऊन राहिले. आपण बघा ह्या एकाच प्रॉब्लेमला दोन पद्धतीने सॉल्व करू शकतो, एक तर अशा पद्धतीने पण आणि अशा पद्धतीने पण. ठीक आहे, कोणाला काही अडचण ह्या प्रॉब्लेम मध्ये, कोणाला काही अडचण? हा जनरल कन्सेप्ट आहे, हा नेहमी सगळेजण यूज करतात. पण इथे कसं आहे ना विद्यार्थ्यांना, हे बघा हे पॉईंट मध्ये असे व्हॅल्यू येतात, तर पॉईंट मध्ये व्हॅल्यू आल्यानंतर त्याला फाइंड आउट करायला थोडा वेळच लागतो. हा थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे आणि हा टाइम आपल्याला कमी लागतो याच्यामध्ये सॉल्व्ह करायला. तर म्हणून मी तुम्हाला हे मेथड प्रिपेअर करायला सांगणार एक्झाम मध्ये, याच्याकडे जास्त फोकस द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. चला लक्ष द्या. तर इथे काय म्हणत आहे, राघव त्याच्या उत्पन्नापैकी 80% खर्च करतो. 80% खर्च करतो. ओके, बचत किती करतो 20%. हे तर आपल्याला रेशो मिळून गेला. जर त्याच्या उत्पन्नात 12% नी वाढ झाली, याच्या उत्पन्नात किती हे 12% नी वाढ झाली. ओके, आणि बचतीत 10% नी घट झाली. आता बचतीत 10% नी घट झाली तर -10 घेऊ इथे आपण विद्यार्थ्यांना, 90 नाही घेऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवा, इथे घट झाली म्हणून बघा, इथे 12% वाढ झाली म्हणून आपण 112 नाही घेतले, फक्त 12च घेतले. तशाच प्रकारे इथे किती 10% ची घट होऊन राहिली म्हणून -10 घेतले आणि आपल्याला हे उत्तर फाइंड आउट करायचे आहे. चला करा मग. त्याला काय होणार, हे यातल्या रेशो मध्ये कन्वर्ट करा. 2 एक 2 2 चौक 8 म्हणजे रेशो मिळाला 1 1 एका 4 मिळाला. ठीक आहे, हे किती होणार 4x प्लस, आता इथे प्लस नाही होणार कारण काय होणार, हे -10 आहे गुणिला 1 म्हणजे -10 होणार. किती होणार हे -10 अपॉन मध्ये ह्या दोघांची काय करतोय ऍडिशन, किती होणार 5 इक्वल टू किती आहे 12. आता इकडे 5 घेऊन जाणार, 12 पंचे 60 4x -10 हे किती होणार, आता 10 इकडे जाणार, किती झालं हे 70 4x म्हणजे x इक्वल टू 70 बाय किती 4. ठीक आहे, तर करा हे किती आहे 70 बाय 4 आहे, तर हे किती राहणार 35 बाय 2 राहणार. 35 बाय 2 12 दुने 24 होते. ठीक आहे, पुन्हा काढून बघा. 35 बाय 2 आहे तर हे किती 34, 17 दुने 34 म्हणजे x इक्वल टू 17.5% आन्सर येणार. ऑप्शन मध्ये आहे का विद्यार्थ्यांनो 17.5? हा, ऑप्शन ए. ऑप्शन काय येणार ए, हे झालं आन्सर. तर इथे x ची व्हॅल्यू किती आली 17.5. ओके, कळलं विद्यार्थ्यांनो? बघा किती लवकर काढलं. आणि याला जर काढतो म्हटलं तर हे आता येतात, तर मला असं वाटतं चला याला पण फाइंड आउट करू. जर समजा इन्कम 100% असेल, काय म्हणते खर्च 80 होऊन राहिला, बचत 20 आहे. ओके,
इन्कम वाढून राहिली 12%, 12% वाढून राहिली. 100चे 112% किती होणार विद्यार्थ्यांनो? 112 होणार. ठीक आहे. मग काय म्हणते? बचतीवर 10% ने घट होऊन राहिली. बचतीवर किती घट होऊन राहिली? 10%. 20 चे 90% काढून ते किती होणार हे? म्हणजे 18. पहिले बचत 20 रुपये करत होता, आता किती करून राहिला? 18 करून राहिला. ठीक आहे. आणि याच्यावर किती? 12%. तर आता हे बघा 112 पहिले इन्कम होती, आता बचत किती आहे? 18 आहे. तर 18 मायनस करा, आपल्याला खर्च मिळणार. 10 तून 8 गेले, 2 2 4 राहिले, हातच्या परत 10 तून 2 गेले, 8 आणि 1 9 राहिले, हातच्या परत 0. तर त्याची आता खर्च किती आहे? 94. बघा एवढं काय मिळालं आपल्याला. इथं अशा प्रकारे पण आपल्याला फाइंड आउट करता येते. इन्कम 100 होती, 12% ने वाढ झाली, 112 झाली. बचत त्याची 20 होती, पण घट होऊन राहिली 10% ची म्हणून 18 झाले आणि खर्च त्याच्या निघाला 94. मला सांगा आता खर्चामध्ये वाढ होऊन राहिली. पहिले 80 होती, मग 94 झाले. आहे का नाही? म्हणजे कितीची वाढ होऊन राहिली? 14 ची वाढ होऊन राहिली. कितीवर? 80 वर इंटू 100. किती होणार आहे? हा 0 हा 0 गेला. हे किती होणार? हे 7 होणार आणि हे 4 होणार. ओके. मग तेच झालं 70/4 म्हणजेच 17.5%. ओके. बघा याला अशा प्रकारे पण सॉल्व्ह करायचं. बघा आपण एकाच प्रॉब्लेमला 2 प्रकारे कसं सॉल्व्ह करायचे ते घेऊन चाललेलो आहोत. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांनो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अनु तिच्या मासिक उत्पन्नापैकी 68% खर्च करते. 68% खर्च करते. ओके. आता मी पर्सेंट साइन नाही घेत. 68% खर्च करते. ओके. तर मग बचत किती करते? 68 मध्ये 2 गेले 70 आणि 30 म्हणजे 32% ची बचत करते. ओके. एवढं तर कळलं. जर तिच्या उत्पन्नात 20% ची वाढ झाली. याच्या उत्पन्नात किती? 20% ची वाढ होऊन राहिली. ओके. आणि बचतीत 9.38% वाढ झाली. अच्छा बचतमध्ये 9.38% ची वाढ झाली. आता बघा याच्या डिफरन्स यामध्ये सॉल्व्ह करण्याच्या आणि या मध्ये सॉल्व्ह करण्यात तुम्हाला फरक आढळणार विद्यार्थ्यांनो. काय? तुम्हाला फरक आढळणार. चला लक्ष द्या सगळ्यांनी. 9.38% ची काय होऊन राहिली? तिची वाली बचतीमध्ये वाढ होऊन राहिली. ही पण काय होऊन राहिली? वाढ होऊन राहिली. ओके एवढं तर कळलं. तर खर्चात किती टक्के वाढ होणार? हा खर्चात किती टक्के वाढ होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यात किती होऊन राहिली? 9.38% ची वाढ होऊन राहिली. आणि आपल्याला फाइंड आउट करा. आता कसं फाइंड आउट करणार? आता विद्यार्थी म्हणणार की सर हे तर असं आहे, याला पुटअप कसं करू? हे तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये आहे. त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी पॉइंट मध्येच उत्तर निघणार आहे की नाही? पण ऑप्शन बघा, ऑप्शन का पॉइंट मध्ये आहे का? नाही. जर तुम्ही या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करणार ना, तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. या मेथडनी थोडी जाऊ शकते, पण बघूया आपण दोन्ही घेऊन चालू. वेळ लागेल आपला व्हिडिओ बनवायला तरी चालेल, काही हरकत नाही. पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे विद्यार्थ्यांनो. ह्या कन्सेप्टवर बेस पूर्ण पर्सेंटेज आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. तर याला आपण सॉल्व्ह कसं करू? याला आपण अशा प्रकारे लिहू शकू का विद्यार्थ्यांनो? बघा इकडे लक्ष द्या. 8 9 72 आणि 3 किती होणार? 75/8% असं लिहू शकू का? हो सर लिहू शकू. तर चला मग लिहा मग इथे. म्हणजे हे किती आहे विद्यार्थ्यांनो? याला मी काय करतो? 75/8% असं लिहितो. ठीक आहे. याला काही मी सॉल्व्ह नाही करत, पॉइंटमध्ये उत्तर नाही काढत, फक्त असंच लिहितो मी. लिहून घेतलं मी याला. चला आता याचं काय करू आपण? काय करू याचं? सांगा. आता इथपर्यंत तर आलो आपण. याचं काय करू सांगा? चला. हे जसं तसं लिहिलं. याला रेशोमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. किती होणार हे रेशोमध्ये? 8चा भाग तर नाही येणार. 4 8 32. ओके. 4 1 4 जाणार आणि 4 7 28. 17. म्हणजे काय मिळाला रेशो? 17:8. एवढा रेशो मिळाला. चला करा. फाइंड आउट करा. 17x होणार. 17 गुणिले x प्लस. आता हे करा. हे काय होणार विद्यार्थ्यांनो? इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या याचंवालं. याचंवालं काय होणार? 8 गुणिले 75/8 म्हणजे हे 8 8 कॅन्सल होणार. आहे की नाही? म्हणजे वाचले किती? 75. तर आपण डायरेक्ट 75 इथे लिहू शकू.
हो, इथे आपण डायरेक्ट 75 लिहू शकू बघा. कॅल्क्युलेशन मध्ये पण किती इझी झालं. म्हणजे हे किती होणार? 75 होणार. कसं आलं? मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं. अपॉन मध्ये ह्या दोघांची ॲडिशन किती होणार? 17 आणि 8 किती होते विद्यार्थ्यांनो? 25. ओके. इक्वल टू हे किती होणार? 20. एवढं कळलं? 25 दुने किती होणार? 50. ते किती झाले? 500 इक्वल टू 17x प्लस 75. तर आता किती होणार? 17x 75 मायनस होणार. किती राहणार विद्यार्थ्यांनो? 425. किती राहणार? 425. x इज इक्वल टू 425 भागीला 17 करा. 425 भागीला 17 करा. सॉरी 17 आहे का किती आहे? 17 आहे की काय? 17 आहे ना? चला करा. सॉल्व्ह करा. किती होणार आहे? 425 भागीला 17 करून टाकू. 17 एक 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51 होणार. 17 दुने 34, हे 5 राहिले. 10 तून 4 गेले 6 आणि 2 8 राहिले, हातच्या पुढे 0. 17 5 85. तर हे 1 ची व्हॅल्यू किती आली? 85%. सॉरी 1 ची व्हॅल्यू किती आली? 25%. आन्सर ऑप्शन काय आहे विद्यार्थ्यांनो? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाणार. बघा किती लवकर. फक्त इथं प्रॉब्लेम येत होते. इथे आपण सॉल्व्ह केलं. किती? 8 गुणिला 75/8. तर हे 8 आणि हे 8 कॅन्सल झाले. आपल्याला मिळाले 75. आपण पुट करत गेलो आणि आन्सर मिळत गेलं 25%. तर याची किती प्रतिशतने वाढ होणार? 25%. कितीने? 25%. आणि सेम आता याला हे पण करून बघू. समजा पहिले किती होते विद्यार्थ्यांना? पहिले 100 होते. खर्च किती झाला त्याचा? 68 रुपये झाला. बचत किती झाली त्याची? 32 रुपये बचत झाली. वाढून किती राहिला? 120 झाला. इन्कमवर वाढ. बचतीवर वाढ एवढा होऊन राहिला. बचतीवर वाढ 75/8% चा होऊन राहिला. मग खर्चावर किती? आता हे काय करणं पडेल? मग याला ते मायनस करणं पडेल 120 मधून. याला पॉइंटमध्ये, हे पॉइंटमध्ये निघणार काही पण उत्तर. मग 120 मधून हे आपण मायनस करू हे. म्हणजे समजा x निघाला मायनस करू. हे थोडं कसं कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार. ठीक आहे. या वेनी जर केलं ना थोडा वेळ लागणार विद्यार्थ्यांना. म्हणून इकडेच फोकस करा. किती झालं? उत्तर किती आलं? 25%. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रश्न. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. क्वेश्चन मध्ये लेवल आहे का नाही विद्यार्थ्यांनो? कारण आपला 11वा पार्ट चालू आहे. क्वेश्चन मध्ये लेवल आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. प्रकाश त्याच्या उत्पन्नात 72% खर्च करतो. हा 72% काय करतो? खर्च करतो. तर बचत किती करणार मग? याच्यात 8 मिळवले 28%. 28% बचत करणार. ओके. जर उत्पन्नात 28% ची वाढ झाली. उत्पन्नात 28% ची वाढ झाली. आता जे उत्पन्न आहे त्याच्यात 28% ची वाढ होऊन राहिली. ठीक आहे. आणि खर्चात 25% ची वाढ होऊन राहिली. खर्चात काय होऊन राहिली? 25% ची वाढ होऊन राहिली. तर बचतीत किती टक्केची वाढ किंवा घट होऊन राहिली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके करा मग. याला सॉल्व्ह करा. हे किती होणार? हे 14 होणार आणि हे 36 होणार. त्याच प्रकारे हे 7 होणार आणि हे 18 होणार. म्हणजे रेशो मिळाला 18:7. करा मग. 18 गुणीला काय होणार आहे? 25 होणार प्लस 7 x होणार अपॉन मध्ये 18 आणि 7 किती होते? 25 आणि हे किती होते? 28. इथपर्यंत आले विद्यार्थ्यांनो? इथपर्यंत आले. आता याला कसं असं नको करत बघा. 18 गुणीला 25 सॉल्व्ह करायचं, मग 18 गुणीला 28 असं नाही. याचंच बघा काय होणार? हे 25 इकडे येणार. ते 28 गुणीला 25 हे होणार आणि दुसरं मायनस होणार आहे. 18 गुणीला 25 हे मायनस होणार. बघा हे दोन व्हॅल्यू भेटणार आपल्याला. जेव्हा हे 25 इकडे येतील. एवढं कळलं? एवढं कळलं? तर डायरेक्ट काय करा? कॉमन काय आहे? 25 आहे. ओके. आणि 18 मधून 28 मधून 18 गेले 10 राहतात.
ते किती झाले 250. इथे किती येणार 250 = 7x. एवढं कळलं. चला मग फाइंड आउट करा. 250 भागीला 7 = x. किती होणार हे 250 आहे विद्यार्थ्यांनो आणि 7 आहे. 7 त्रिक 21 होणार. 0 4 राहिले 0. 7 सकम 42 होते आणि 7 5 35 होते. तर हे किती राहिले 10 तून 5 गेले 5 आले. ह्याच्या बरोबर 0 हा 0 दिला 7 7 आता 50 राहिले तर 7 7 49. म्हणजे आन्सर किती येऊन राहिले x = 35.7%. ऑप्शन मध्ये आहे का 35.7 मध्ये ऑप्शन ए इन्क्रीज होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो. ऑप्शन ए हे काय होऊन राहिले इन्क्रीज होऊन राहिलं. कळलं विद्यार्थ्यांनो. बघा किती लवकर आपण सॉल्व्ह केलं. असे प्रश्न तुम्ही पटापट सॉल्व्ह करू शकता. काही वेळ नाही लागेल. जर याला ह्या पद्धतीने बघितलं तर बघा ह्या पद्धतीने बघायला पहिले 100 होती. खर्च किती झाला त्याचा 72 झाला. ओके खर्च किती झाला विद्यार्थ्यांनो त्याचा 72 झाला. बचत किती झाली त्याची वाली 28 झाली. ओके मग किती 28% न वाढून राहिला तर ह्या किती झाला 128 झाला इन्कम याच्यावाला. त्याच्यानंतर खर्च 25% न वाढून राहिला. आता 72 चे 125% काढा. कारण खर्च वाढून राहिला ना 25% तर काढा. 25 5 125 25 चौक 100 हे किती होणार 4 एकम 4 32 4 8 32 म्हणजे 18 पंचे 90 म्हणजे खर्च किती होऊन राहिला 90. तर बचत किती होऊन राहिली बचत होऊन राहिली 8 10 तून 9 गेला 1 आणि 2 3 राहिले ह्याच्याबरोबर 0 बचत होऊन राहिली 38. ओके विद्यार्थ्यांना एवढं कळलं. बघा आपण दोन्ही याच्याने घेऊन चाललो कन्फ्युजन तुम्हाला येणार नाही. पहिले बचत होती 28 वाढून किती झाली 38 म्हणजे डिफरन्स कितीचे आहे 10च्या. पहिले किती होती 28 गुणिला 100. पहिले बचत होती 28 आपल्याला बचत मध्ये किती झाला फरक काढायचा आहे ना. पहिले होती 28 मग किती होऊन राहिली 38 म्हणजे 10चा फरक आहे. भागीला 28 इंटू 100 तर आहे हे किती होणार हे किती होणार 5 आणि हे किती होणार 14 म्हणजे 5/14 गुणिला 100. आता मला सांगा ज्याला 1/14 ची व्हॅल्यू माहित आहे 1/14 ची व्हॅल्यू म्हणजे 7 च्या पाडा 7 दुने 14 आहे की नाही. आता इंटू 5 करू इंटू 5 इथे करू. ठीक आहे किती होणार 7 5 किती होणार विद्यार्थ्यांनो 7 5 35 आणि 14 पंचे 70. 14 पंचे किती होणार विद्यार्थ्यांनो 70% म्हणजे उत्तर आलं हे 35.70%. सेम आलं 35.7 35.7. ओके 1/14 1/14 ची व्हॅल्यू माहित आहे 7.14%. वरचं काय 5 म्हणजे इंटू 5 याला इंटू 5 याला 7 5 35 14 पंचे 70 उत्तर निघालं. अशा प्रकारे पण तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निक्स कुठे मिळणार तुम्हाला ऑब्विसली सुगर स्टडी सेंटरवर. म्हणून आपल्या मित्रमैत्रिणींना या चॅनल विषयी सांगा आणि हा व्हिडिओ शेअर पण करा विद्यार्थ्यांनो. जे विद्यार्थी माझे हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज लाईक पण करा. ठीक आहे आणि नवीन विद्यार्थी असेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे समोरचा प्रश्न बघायचा विद्यार्थ्यांनो. चला समोरचा प्रश्न बघूया आपण. ठीक आहे चला हे जे आपण सेशन घेऊन राहिलो विद्यार्थ्यांना या सेशन वरनं तुमचे जे पर्सेंटेजचे कन्सेप्ट आहे ना जे वीक होते ते आता पुन्हा स्ट्रॉंग बनत चाललेले आहेत. ऑब्झर्व करा ना तुम्ही विद्यार्थ्यांनो जेव्हा आपला हा सेशन पूर्ण एंड होणार ना तुम्हाला समजणार की हा किती महत्त्वपूर्ण सेशन होता म्हणून आपल्यासाठी. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके सुधा तिच्या उत्पन्नापैकी 15% बचत करते. जर तिच्या खर्चात 20% वाढ झाली आणि बचतीत 60% वाढ झाली तर उत्पन्नात किती टक्के वाढ झाली. तर हा होमवर्क आहे विद्यार्थ्यांना. कारण आता असेच प्रकारचे आपण एक्झाम्पल बघत आलो तर हा होमवर्क आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे विद्यार्थी. सुधा तिच्या उत्पन्नापैकी 15% बचत करते. तिच्या खर्चात 20% ची वाढ होते. हा विद्यार्थ्यांनो होमवर्क आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ओके चला आता थोडा हाय लेवलचा प्रॉब्लेम बघू पुन्हा याच्यातच. ठीक आहे आता हे तर बेसिक झाले ना विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या.
चला आता या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. चला हम्म. या प्रॉब्लेमकडे लक्ष द्या. हम्म. सोना तिच्या उत्पन्नाच्या 15% भाग वाचवते, नंतर तिचे उत्पन्न 20% न वाढते, पण तरीही तिची बचत जशीच्या तशीच राहते. तर तिच्या खर्चात किती टक्के वाढ झाली? ओके, चला कळा. हे काय आहे? उत्पन्न आहे. ओके, हा खर्च आहे आणि हे बचत आहे. सोना तिच्या उत्पन्नात 15% भाग वाचवते. उत्पन्नात 15% वाचवते म्हणजे बचत करते 15%. नंतर तिचे उत्पन्न 20% न वाढते. अच्छा, हे जे उत्पन्न तिचे 20% न वाढते. ओके. पण तरीही तिची बचत जशीच्या तशीच राहते. म्हणजे बचत इथे 15% वाढते. म्हणजे तिची बचत किती होती? 15 होती. आता ही बचत 15च आहे. नाही वाढली ना कमी झाली. तर म्हणजेच काय झाली? 0 आहे. म्हणजेच काय लिहू आपण इथे? 0 आहे. ठीक आहे? याला काय लिहू आपण विद्यार्थ्यांनो? इथे काय लिहू? 0. कारण ना वाढून राहिली ना कमी होऊन राहिली. म्हणून आपण इथे काय लिहिलं? 0 लिहिलं. कळलं विद्यार्थ्यांनो? तरीही तिची बचत काय म्हणते? जशीच्या तशीच राहते. तर बचत काय राहणार? 0. तर तिच्या खर्चात किती टक्के वाढ झाली? ओके. तिच्या हे फाइंड आउट करायचं आहे. आता मला सांगा उत्पन्न 100 असते. बचत 15% आहे तर खर्च 85% होणार. ओके. एवढं कळलं. याला रेशोमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. 5 तिरी 15 आणि 17 पाचे 85 म्हणजे रेशो मिळाला 17:3. ठीक आहे. एवढं कळलं? एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? चला समोर बघा. समोर बघा. करा. 17 गुणिला हे काय होणार? x होणार. 17 x होणार. 3 गुणिला 0 काय होणार? 3 गुणिला 0 काय होणार विद्यार्थ्यांनो? 0च होणार. काय होणार? 0 होणार. अपॉन मध्ये 17 आणि 3 किती होणार? 20 आणि हे किती आहे विद्यार्थ्यांनो? 20. एवढं कळलं? चला. 20 आणि 20 × 20 किती झाले? 400 आणि हे 17x. म्हणजे x 400 भागीला 17 करा. म्हणजेच आपल्याला खर्चामध्ये किती वाढ झाली हे आपल्याला कळणार. चला करा. हे किती आहे? 400 आणि हे 17. 17 दुने 34. हा 0 गेला. 10 4 गेले 6 राहिले हातच्या परत 4 4 गेले 0. 17 पाचे 85 होते. 17 दुने 34 17 17 चोक 68 होते. म्हणजे 17 त्रिक 51 होणार. 10 1 गेले 9 राहिले हातच्या परत 0 आणि हा 0 दिला. 17 पाचे 85. पुन्हा 5 गेले 5 राहिले हातच्या परत 0 म्हणजे वाढत जाणार. 23 पॉइंट समथिंग असं काही आहे का? हां 23.5 आहे. म्हणजे x किती आला? 23.5%. ठीक आहे. हे झालं आन्सर. ऑप्शन आहे ए. ओके. याला जर असं दुसऱ्या प्रकारे सॉल्व्ह करतो म्हटलं तर हा इन्कम, हा एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग. ओके. हे किती होते? इन्कम 100 होते. खर्च किती करून राहिला? 85. बचत किती करून राहिला? 15. ओके. सोना. चला ठीक आहे. ती बचत किती करून राहिली? 15. एक्सपेंडिचर किती आहे तिच्यावाला? 85. आता काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? इथे लक्ष द्या. आता काय होऊन राहिलं की तिच्या उत्पन्नात 20% ची वाढ होऊन राहिली. ते किती झाले? 120. आणि बचत जशीच तशीच राहून राहिली. तर हे किती राहणार? 15. म्हणजे 120 मधून 15 गेले तर किती राहिले? 105 राहिले. ओके. तर याच्या आता आपल्याला ही किती वाढ होऊन राहिली ते सांगायचे. पहिले किती बचत करत होता? 85. किती आता? पहिले 85 खर्च करत होता. आता किती करून राहिला? 105 वाढ झाल्यानंतर. म्हणजे 20 नी वाढला तो. अपॉन मध्ये 85 इंटू 100. चला करा. किती होणार हे आता? जर याला करतो म्हटलं तर हे 520 होणार. 520 आणि हे किती होणार? 17/85 इंटू 100. हे पण तेच झालं विद्यार्थ्यांनो. 400 अपॉन मध्ये 17. ते किती मिळालं? 23.5%. बघा. पटकन आपण दुसऱ्या स्टेपनं पण सॉल्व्ह करून घेतलं. ठीक आहे. ज्याला हे मेथड आवडते ते हे मेथडने करा. ज्याला ह्या मेथडने आवडते त्याला ह्या मेथडने करा. ठीक आहे. तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
पर्सेंटेज. मला असं वाटतं आता पर्सेंटेज पाहू तुम्हाला माझे लेक्चर पाहू तुम्हाला पर्सेंटेज सोपं वाटत असेल, कारण हार्ड काही वाटत नसेल आणि मी हार्ड सारखं काही तुम्हाला शिकून पण नाही राहिलो विद्यार्थ्यांना. म्हणून लवकरात लवकर जेवढे होत असेल तेवढे प्लीज सबस्क्रायबर वाढवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा की सुगर स्टडी सेंटरवर अशा प्रकारचे शिकवले जाते. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता लक्षात द्या विद्यार्थ्यांनो, एका व्यक्तीचे मासिक खर्च तिच्या बचतीपेक्षा 66/2/3% अधिक आहे. जर तिच्या उत्पन्नात 44% ची काय होऊन राहिली? जर तिच्या उत्पन्नात 44% आणि खर्चात 60% ची वाढ झाली, तर तिची बचत 1040 म्हणजे 1040 ने वाढली, तर सुरुवातीला खर्च किती होता? ओके. आता आपल्याला काय करायचं, इथे केले बचत. बचत रुपयामध्ये वाढलेली दिली आहे 1040 रुपयामध्ये वाढलेली दिली आहे आपल्याला 1040 आणि तिची काय करायची सुरुवातीचा खर्च. हा जो खर्च आहे ना, हा खर्च सुरुवातीचा खर्च हा फाइंड आउट करायचा आहे विद्यार्थ्यांनो. पर्सेंट मध्ये नाही, आपल्याला ऍक्च्युअल रुपयामध्ये, कारण जे ऑप्शन द्याय ते रुपयामध्ये, तर रुपयामध्ये फाइंड आउट करायचं आहे. चला, म्हणजे बघा बचत दिलेली आहे पण पर्सेंट मध्ये नाही दिलेली आहे. किती वाढून येत आहे 1040 आणि आता खर्च जे पर्सेंट मध्ये होता तो आपल्याला पर्सेंट मध्ये नाही काढायचा आहे, अगोदरचा जो त्याचा खर्च होता तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, असा तो प्रॉब्लेम आहे. चला बघूया. पण मेथड तेच राहणार, जे आपण सुरुवातीपासून सॉल्व्ह करत आलोय तेच मेथड राहणार. एका व्यक्तीचा मासिक खर्च तिच्या बचतीपेक्षा अच्छा 66/2/3% अधिक आहे. किती आहे विद्यार्थ्यांनो? इकडे लक्ष द्या. 66/2/3% अधिक आहे. काय म्हणाला हा, जर याला कन्वर्ट करा. सगळ्यात पहिले याला आपण काय करू, कन्वर्ट करू. फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. किती होणार हे? हे होणार 66.66% होणार की नाही होणार? होणार की नाही होणार? होणार. मला इकडे लक्ष द्या आता. 1/9 1/9 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते? 11.11%. हे आपण सेकंड व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहोत. ज्यांनी नाही पाहिला असेल तो सेकंड व्हिडिओ बघा. तेव्हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार. ठीक आहे. 1/9 11.11%. यालाच मी काय करतो, इंटू 6 इथे करतो, इंटू 6 इथे करतो. तर हे किती होणार? 6/9. म्हणजे हे किती होणार? 66.66%. ओके. म्हणजे आपल्याला याची फ्रॅक्शन व्हॅल्यू मिळाली 6/9. किती मिळाली? 6/9. याला पुन्हा कमी करता येते का? हो, कमी करता येते. कितीने कमी, कसं कमी होणार? बेत्रिक 6, सॉरी 3 दुने 6, 3 तिरी 9 म्हणजे 2/3. म्हणजे 2/3 याची व्हॅल्यू मिळाली. याची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांना? 2/3. ओके. एवढं कळलं का? 2/3 व्हॅल्यू मिळाली. पण काय म्हणून राहिले, एका व्यक्तीचा मासिक खर्च तिच्या बचतीच्या 66.2/3% अधिक आहे. अधिक आहे म्हणते, अधिक आहे म्हणजे +1 होणार. म्हणजे 2/3 +1 म्हणजेच काय होणार? 3 एक 3 5/3 होणार. किती होणार? 5/3. म्हणजे खर्च जर 5 असेल तर बचत किती होणार? 3 होणार. एवढं कळलं का विद्यार्थ्यांनो? बचत जर 5 असेल तर खर्च काय होणार? 3 होणार. कारण हे का म्हणाला की तिच्या बचतीच्या 66/2/3% अधिक आहे म्हणते. अधिक आहे. तर हे किती होणार? 5/3. म्हणजे 6 × 1/9. 6/9 66.60% म्हणजे हे किती झालं? 2/3. अधिक आहे म्हणून राहिलं. काय म्हणून राहिलं? अधिक आहे म्हणून राहिलं. 1 = 2/3 + 1 किती होणार? 5/3. जर खर्च 5 निघाला तर बचत किती निघाली? 3. रेशोमध्ये हे मिळालं आपल्याला. त्याचा रेशो मिळाला आपल्याला. जो रेशो ऍक्च्युअली ह्या गणितात पाहिजे होता. ठीक आहे. हे कसं काढले? फाइंड आउट कसं केलं? समजलं का? याची व्हॅल्यू आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केली. ओके. आणि काय म्हणून राहिलाय की 66/2/3% अधिक आहे. म्हणजे अधिक आहे म्हणजे आपण +1 घेतलं लावलं. म्हणजे किती झाले? 5/3. खर्च 5 निघाला तर बचत 3 निघाली. ओके. जर तिच्या उत्पन्नात 44% ची वाढ झाली. इथे किती वाढ होऊन राहिली? 44% ची वाढ होऊन राहिली. ओके. आणि खर्चात 60% ची वाढ होऊन राहिली. खर्चात 60% ची वाढ होऊन राहिली. ओके. तर बचत तिची 1040 न वाढली. अच्छा, पण हे आपल्याला माहिती नाही. ते आपण फाइंड आउट करू. किती होणार? तर सुरुवातीचा खर्च किती? तर हे जर आपण फाइंड आउट केलं, समजा हे बचत आली 30%. आपण समजा बचत फाइंड आउट केली 30%. हे 30% ची व्हॅल्यू इक्वल टू काय होणार? 1040
100%ची व्हॅल्यू किती? मग हे 100%ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाल्यानंतर याची व्हॅल्यू एवढी तर याची व्हॅल्यू केवढी अशा प्रकारे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जे आतापर्यंत आपण जी प्रोसेस फॉलो करत आलो तशा प्रकारे. ठीक आहे. तर लक्ष द्या कसं होणार आता हे. चला फाइंड आउट करा. याचा रेशो तर आपल्याला ऑलरेडी मिळाला आहे. तर हे किती होणार 5 गुणिले 60 होणार प्लस 3x होणार अपॉन मध्ये 5 प्लस 3 किती होणार 8 आणि हे किती आहे 44. ओके. चला समोर बघा 6 पंचे 30 6 पंचे 30 म्हणजे 300 प्लस 3x अपॉन मध्ये 8 आणि हे 44. ओके. मग काय होणार 832 832 म्हणजे किती 2 5 आणि 3 मधून 300 गेले म्हणजे राहिले किती 52. ठीक आहे. 352 मधून 300 गेले 352 मधून 300 गेले इज इक्वल टू किती होणार 3x म्हणजे किती 52 इज इक्वल टू 3x म्हणजे x ची व्हॅल्यू किती घेऊ आपण x ची व्हॅल्यू किती आली 52/3% पर्सेंटनी वाढ झाली. म्हणजे हे किती आहे विद्यार्थ्यांनो हे आहे 52/3. किती आहे विद्यार्थ्यांनो 52/3. मी याला पॉइंट मध्ये नाही काढलं कारण ते कॉम्प्लिकेटेड होऊ शकते म्हणून मी याचं उत्तर पॉइंट मध्ये नाही काढलं पण मला एवढं कळलं 52/3% इज इक्वल टू x. ओके. चला लक्ष द्या इकडे. आता मी म्हणू शकू का याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 52/3% ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1040. तर 100% ची व्हॅल्यू किती होणार विद्यार्थ्यांनो सांगा. 100% ची व्हॅल्यू x पकडली तर किती होणार हे 1040 गुणिले 100 अपॉन मध्ये 52 52/3 हे असं येणार. तर मी ह्या 3 ला डायरेक्ट वर घेतो विद्यार्थ्यांनो. काय करतो हे 52 गुणिले 3 असं करतो. ठीक आहे. आता हे 52 दुने काय होते 104 होते म्हणजे हे किती झाले 3 दुने 6 आणि 2 शून्य म्हणजे 6000. किती झाले विद्यार्थ्यांनो 6000. म्हणजे इथे किती येणार इथे येणार 6000. ओके. म्हणजे पहिले बचत किती होती विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. याला मी कुठे लिहितो याला मी इकडे लिहितो बघा इकडे लिहितो. लक्ष द्या इकडे विद्यार्थ्यांनो. हा झाला खर्च आणि हे बचत. तर पहिले खर्च किती होती 5 रुपये बचत किती होती 3 रुपये. ओके. पहिले इथे होती हे रेशो मध्ये दिलंय. आता आपण याला ऍक्च्युअल मध्ये काढू. तर ऍक्च्युअल मध्ये किती आहे 6000. किती आहे विद्यार्थ्यांनो 6000. हा किती गुणा आहे किती गुणा आहे विद्यार्थ्यांनो 2000 गुणा आहे. मग 5 ची व्हॅल्यू किती होणार इंटू 2000 गुणा करा म्हणजे 10000. म्हणजे पहिलेचा खर्च किती होता विद्यार्थ्यांनो 10000 आणि हेच काय असणार हे असणार आन्सर. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी हे असणार आन्सर. कळलं का विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे याला सॉल्व करायचं होतं. याच्यात आपल्याला बचत किती पर्सेंट वाढून राहिली सगळ्यात पहिले ते फाइंड आउट करायचं होतं. दिली होती रुपयामध्ये पण पर्सेंट मध्ये सगळ्यात पहिले आपण फाइंड आउट केलं. किती वाढून राहिली 52/3% वाढून राहिली. 52/3% ची व्हॅल्यू 1040 तर 100% ची व्हॅल्यू किती 100% म्हणजे पहिलीची बचत किती होती. पहिलीची बचत निघाली 6000. तर मला सांगा रेशो मध्ये दिलेलं आहे रेशो मध्ये 5:3 तर 3 ची व्हॅल्यू 6000 तर मग 5 ची व्हॅल्यू किती होणार 10000. आन्सर ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी. कळलं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. कोणाला कन्फ्युजन कोणाला काही डाऊट. ओके. सेम याला असं पण सॉल्व करत हा इथे थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. इथे तर रेशोच आता मला सांगा इथे रेशोच नाही करून राहिला. पहिले 100 होते ओके मांडलं. मग याची एक्सपेंडिचर किती होऊन राहिली माहिती नाही अधिक होऊन राहिली म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेडच होऊन राहिलं. ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड होऊन राहिलं ना. तर ठीक आहे मी याला 5 असं करून ठेवू देतो बचत 3 करून ठेवून देऊ शकतो. असं होऊ शकते मे बी. हां. तर मग इन्कम एक्सपेंडिचर 5 होऊन राहिले सेव्हिंग 3 राहिली तर इन्कम किती होणार त्याची वाली 8 होणार आहे. हां असं करू शकतो आपण आता करू शकतो. तर याच्यावर काय करू हे किती 44% वाढून राहिले तर याचे 144% काढू. मग किती बचत तर माहित नाही खर्च 5% म्हणजे याचे 160% काढू. ठीक आहे.
म्हणजे हे आपल्याला काही व्हॅल्यू मिळणार, हे आपल्याला काही व्हॅल्यू मिळणार. मग याच्यात वरून आपल्याला बचत मिळणार. ठीक आहे, हे काय मिळणार बचत. तर बचत समजून आपल्याला किती मिळाली 52/3%. 52/3 मिळाली. तर मग ह्या 52/3 ची व्हॅल्यू आपण काय ठेवू 1040 पुट ठेवू. तर मग 100% ची व्हॅल्यू किती हे आपल्याला फाइंड आउट होणार. ठीक आहे. मग 100% ची व्हॅल्यू समजा आली 6000. तर ही 3 ची व्हॅल्यू 6000 तर मग 5 ची व्हॅल्यू किती? हे येणार 10,000. अशा प्रकारे फाइंड आउट होऊ शकते. ठीक आहे. जर ज्याला ह्या पद्धतीनं करायचं आहे, तो या पद्धतीनं पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. असा रेशो पुटअप करून इन्कम एवढी ठेवून त्याच्यावर सॉरी 114 ने 144 होणार. 144% वाढ होऊन राहिली आणि याच्यात 60% ची वाढ होऊन राहिली. हे व्हॅल्यू निघणार. त्याच्यातून हे मायनस करून तर आपल्याला एवढं काहीतरी समथिंग भेटणार. ठीक आहे. मग याची व्हॅल्यू हे एवढी तर 100% ची व्हॅल्यू किती? म्हणजे पहिलेची बचत भेटणार आणि मग नंतर पहिलेचा खर्च भेटणार. ठीक आहे. याला अशा बी प्रकारे फाइंड आउट करता येते. हा प्रॉब्लेम करा विद्यार्थ्यांनो, कारण हा पर्सेंटेजचा स्ट्रॉंग बेस आहे. एकदम पॉवरफुल प्रॉब्लेम आहे. जर हा प्रॉब्लेमला तुम्ही केलं, तर कन्सेप्ट तुम्हाला पर्सेंटेजचे पूर्ण समजले. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेमकडे लक्ष देऊया. चला. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हणतो बघा. हं. चला. लक्ष द्या. राजू त्याच्या वेतनाच्या 15% भाग बचत करतो. नंतर त्याच्या वेतनामध्ये 18% वाढ होते आणि तो त्याची बचत 20% नी वाढवतो. वाढलेल्या वेतनावर त्याचा खर्च एवढा आहे. तर वाढीच्या आधी त्याची बचत किती होती? अच्छा, वाढीच्या आधी आता इथं बचत फाइंड आउट करायची आहे. वाढण्याच्या अगोदर त्याची बचत. पहिले आपण ही खर्च फाइंड आउट केला. आता याच्यात बचत फाइंड आउट करायची. चला पटापट करूया. राजू त्याच्या वेतनाच्या 15% भाग बचत करतो. बचत किती करतो? 15. तर मग खर्च किती करतो? 85%. एवढं कळलं? किती करतो? 85%. नंतर त्याच्या वेतनामध्ये 18% ची वाढ होते. इथे कितीची वाढ होते? 18% ची वाढ होते. ओके. एवढं बी कळलं मला. आणि तो त्याची बचत 20% नी वाढवतो. बचत कितीनी वाढवतो? 20% नी वाढवतो. ओके. वाढलेल्या वेतनानंतर त्याचा खर्च वाढलेल्या वेतनानंतर त्याचा खर्च किती आहे? 1,32,500. 1,32,500. हा काय करतो त्याचा खर्च. मग त्याची खर्च बी तर वाढत असेल. जेवढी याची व्हॅल्यू येणार ना विद्यार्थ्यांनो. हां, समजा याची व्हॅल्यू आली X. नाही याची व्हॅल्यू समजा आपण ने पकडलं 50% आले असेल. तर 50% ची व्हॅल्यू ही. ठीक आहे. तर मग त्याचे हे जर येणार तर मग याचा आपल्याला मग 100% ची व्हॅल्यू किती? ठीक आहे. मग ह्या 100% चे आपल्याला 15% काढणं पडेल. जे की आपलं मग ॲन्सर होणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला, याला फाइंड आउट करण्याच्या प्रोसेस बघूया आपण कसं करू तर. ठीक आहे. चला. खर्च काय X% जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे किती वाढला म्हणून सगळ्यात पहिले. ठीक आहे. चला करा. तर याला आपण रेशोमध्ये पहिले कन्व्हर्ट करून घेऊ. हो. पण बघा इथं आपण रेशोमध्ये कन्व्हर्ट तर करून राहिलो, पण व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? त्याच्या वाढीच्या त्याची बचत किती आहे? रेशोमध्ये फाइंड आउट नाही होणार. आपण भलेही चालून रेशोमध्ये राहिलो, पण लास्टला जे आपण ॲन्सर काढणार सगळ्यात शेवटी ते 15% जे 100% ची व्हॅल्यू येईल ना त्याच्या 15% काढणं पडेल. नाहीतर उत्तर चुकण्याचे खूप जास्त चान्सेस राहणार. म्हणून बी केअरफुल. ह्या प्रश्नाला कॉन्सन्ट्रेट एकदम माइंड फोकस होऊन ऐका. ठीक आहे. फोकस होऊन बघा. ठीक आहे. चला. कसं सॉल्व्ह करू? हां, याला कन्व्हर्ट करून देऊ. 5 तिरी 15 आणि 17/85 होते. ते रेशो मिळाला 17 आणि 5. ओके. चला. हे किती होणार? 17x होणार आणि 60 होणार. अपॉन मध्ये 25. हे किती होणार? 17. 17 हे किती? हे 3 आहे ना. तेच तर म्हटलं यार 5 कुठून आलं?
17 आणि 3 हे किती होणार 20 होणार. ओके. आणि इकडे किती वाढून राहिली 18ची. 18 दुने किती होणार 36 होणार. 360 आणि हे 60 मायनस करू म्हणजे राहिले किती, हे किती झाले 360 मधून हे 60 मायनस केले. हे किती 17x म्हणजे राहिले किती 300 अपॉन मध्ये 17x म्हणजे 300/17. एवढं कळलं का? ठीक आहे विद्यार्थ्यांनो, एवढं कळलं का? याला आपण पॉइंट मध्ये नाही काढू, याला जसंच तसं ठेवू. ठीक आहे. आता मला सांगा, याला आपण जसंच तसंच ठेवू. आता आपल्याला काय दिलेलं आहे, वाढलेला वेतनाचा खर्च. वाढलेला वेतनाचा खर्च किती आहे विद्यार्थ्यांनो? 300/17 ची व्हॅल्यू किती दिली आहे, पर्सेंटेजची व्हॅल्यू दिली आहे का? कारण हा वाढून आला, हा जो आहे वाढून आला, हा जो आहे विद्यार्थ्यांनो हा का आला, हा वाढून आला. याची व्हॅल्यू किती आहे 1,32,500. किती आहे विद्यार्थ्यांनो 1,32,500. तर 100% ची व्हॅल्यू किती? चला फाइंड आउट करा. 1,32,500 गुणिला 100 अपॉन मध्ये 300. ह्याच्या खाली काय येणार 17. तर मी हे 17 काय करतो वर घेऊन जातो. गुणिला 17. ठीक आहे. कळलं एवढं? एवढं कळलं का? ठीक आहे. आणि हे 0 आणि हे 0 मी कॅन्सल करतो. तर राहिले किती 1,32,500 गुणिला 17 अपॉन मध्ये 3. एवढं आलं विद्यार्थ्यांना. याला बी मी कॅल्क्युलेट नाही करत, ते पॉइंट मध्ये उत्तर निघणार. काय कधी कधी असे कॅल्क्युलेट नाही करायचे, पॉइंट मध्ये उत्तर निघतात. ठीक आहे. आता मी करून का राहिलो, मग पॉइंट मध्ये उत्तर नाही काढून राहिलो तर करून का राहिलो. तर आपल्याला काय रेशो मध्ये खर्च आणि बचत दिलाय विद्यार्थ्यांनो. काय खर्च आणि बचत किती मध्ये दिलाय रेशो मध्ये, तर 17:3. तर मला सांगा याची व्हॅल्यू हे निघाली, याची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थ्यांनो एवढी आहे 1,3,2,500 गुणिला 17/3 आहे. याची व्हॅल्यू एवढी आहे. तर मला सांगा हे किती किती टाइम्स होऊन राहिले विद्यार्थ्यांनो, किती गुणा होऊन राहिले, हे किती गुणा होऊन राहिले, 1,3,2,5,0,0/3 एवढा गुणा होऊन राहिले. होऊन राहिले का नाही लक्ष द्या. किती गुणा होऊन राहिले. आता मी कसं कट नाही केलं, नाही तुम्ही म्हणे की सर तुम्ही कॅल्क्युलेट नाही केलं, मी कट नाही केलं, जसं तसं ठेवलं. 17 ची व्हॅल्यू एवढी म्हणजे किती गुणा होऊन राहिले हे. याच्या पण जर समजा याच्या पण हा इंटू 1,3,2,5,0,0 अपॉन मध्ये 3 गुणा केले तर आपल्याला किती मिळणार 1,3,2,5,0,0 म्हणजे जेवढीची तेवढीच व्हॅल्यू मिळणार. काय मिळणार म्हणजे एवढी बचत होती. ठीक आहे. म्हणजे एवढा काय होता विद्यार्थ्यांनो, एवढा त्याचा पेमेंट म्हणजे 3 ची व्हॅल्यू होती. किती झाली आहे 3 ची व्हॅल्यू 1,3,2,5,0,0. याचेच आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे. मी म्हटलं होतं ना सगळ्यात पहिले हे तर रेशो मध्ये आहे, हे तर रेशो मध्ये व्हॅल्यू आली. हे काय झाली विद्यार्थ्यांनो रेशो मध्ये व्हॅल्यू आली. पण याचे आपल्याला 15% फाइंड आउट करायचे. तर करा याचे 15% फाइंड आउट. हे 2 शून्य हे 2 शून्य गेले म्हणजे किती राहिले 15 गुणिला 1,3,2,5 करा. जागा आहे का? हो आपल्याला करा. मी इथेच करतो. 1,3,2,5 गुणिला 15. ओके. 15 एक 15 हे 3 शून्य. 15 त्रिक 45 हे 2 शून्य. 15 दुने 30 हा 1 शून्य. 15 पाची 75. म्हणजे हे 5 हे 7 हे 8 हे 9 हा 1 19,875 आहे का? ऑप्शन डी. हे काय झालं विद्यार्थ्यांनो आन्सर 19,875 ऑप्शन नंबर डी. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं. बनलं विद्यार्थ्यांनो. थोडा इथे कन्फ्युजन येऊ शकतं कारण मी इथे याला पूर्ण कंप्लीट सॉल्व्ह नाही केलाय. याची व्हॅल्यू डायरेक्ट एवढं घेतलं. 17 ची व्हॅल्यू एवढी तर 3 ची व्हॅल्यू केवढी, तर 3 ची व्हॅल्यू एवढी आली. एवढी आल्यानंतर याचे 15% काढले जे की 19,875 आले. जर तुम्हाला ह्या मेथडनं पण नाही समजलं असेल तर आपण ह्या मेथडनं पण बघू. टाइम गेला टाइम जास्त लागेल पण तरी चालेल. पण मी तुम्हाला ह्या मेथडनं पण समजून सांगतो. ठीक आहे. बघा. ओके. चला याला रफ करू. ठीक आहे रफ करतो. ओके. फक्त उत्तर लक्षात ठेवतो की याचं उत्तर एवढं आहे.
चला लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. आता ह्या मेथडनी सेकंड मेथडनी फाइंड आउट करू. समजून घ्या, इन्कम असेल त्याची व्हॅल्यू 100, खर्च करतो 85, बचत करतो 15. ओके. इन्कम मन वाढ होऊन राहिली विद्यार्थ्यांनो 18% ते 118 लिहितोय. 18% ची वाढ होऊन राहिली 118 लिहितो. खर्चावर किती वाढ होऊन राहिली माहित नाही. आणि सेव्हिंग वर 15% ची वाढ होऊन राहिली. 15% चे 120% मी काढतो. ठीक आहे. या 15 चे आपण डायरेक्ट 20% काढले म्हणजे किती 15 दुने 30 होणार म्हणजे 3. 15 आणि 3 18. हे 18 असे बी येऊ शकते. या डायरेक्ट आपण असं पण काढू शकतो. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 दुने 10, 5 तिरी 15, बेस सकम 12 आणि साइन तिरी 18. अशा प्रकारे बी काढू शकतो या डायरेक्ट पण काढू शकतो. ठीक आहे. हे 18 आहे विद्यार्थ्यांना. 18 एवढं कळलं. ठीक आहे. तर बघा, इन्कम पहिले 100 होती, मग 118 झाली. सेव्हिंग त्याची 15 होती. किती होती विद्यार्थ्यांनो? सेव्हिंग त्याची 15 होती, मग 18 झाली. किती झाली? 18. तर मग त्याची सांगा खर्च किती झाला? खर्च झाला त्याच्यावाला 100 रुपये. वाढल्यावर खर्च किती झाला? 100. पहिले 100 होता इन्कम, मग 118 झाली. सेव्हिंग त्याची 15 होती, मग सेव्हिंग 18 रुपये झाली. बचत त्याची 85 होती, मग बचत वाढून किती झाली? 100. आणि ह्या 100 चीच तर व्हॅल्यू किती दिली आहे? 1.32 दिली आहे. किती? 1.32,500 दिली आहे. ह्या 100 चीच व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 1.32,500 दिली आहे. किती दिली आहे? 1.32,500. 100 ची व्हॅल्यू 1.32,500 येते. 1 ची व्हॅल्यू किती होणार? 1.32,500 म्हणजे 1,325. 100 ची व्हॅल्यू एवढी, तर 1 ची व्हॅल्यू एवढी. मग 15 ची आपल्याला काय करायची आहे? बचत काढायची. पहिलीची बचत. मग 15 ची व्हॅल्यू किती? आहे की नाही? इंटू 15 म्हणजे एका युनिट. हे काय झाली? युनिट. एका युनिटची व्हॅल्यू किती झाली? एवढी. ओके. आता 15 युनिटची व्हॅल्यू किती? मग 15 युनिटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर 1325 गुणिले 15 करा. किती मिळणार आपल्याला? 19,875. ठीक आहे. या मेथडनी हे थोडं इझी होऊ शकते, हे लवकर निघू शकते. पण या दोन्ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. दोन्ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा. या मेथडनी अशा प्रकारे 100 होते 118 झाले, 15 होते 18 रुपये झाले, बचत 85 होती 100 झाले. ठीक आहे. 100 ची व्हॅल्यू 132, 1 युनिटची व्हॅल्यू 1,325. तर मग 15 ची व्हॅल्यू किती? 19,875. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तू देख, तू भी एक सिकंदर है. किती हाय लेवलचे प्रॉब्लेम? तेवढे तर हाय लेवलचे नाही, पण मीडिएटरच आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. मीडियम लेवलचेच प्रॉब्लेम आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम वर जायचं. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम हा आजचा शेवटचा प्रॉब्लेम घेऊया विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला. आता इथे काय म्हणून राहिले विद्यार्थी लक्ष द्या. अनिलचे उत्पन्न 45,000 आहे आणि तो त्याच्या उत्पन्नाच्या 16% भाग वाचवतो. ओके. नंतर त्याच्या उत्पन्नात 5% ची घट होते आणि खर्चात 2% ची वाढ होते. तर त्याच्या बचतीत किती घट होते? याच्या घट फाइंड आउट करायची आणि ते कशात? रुपयात दिलेलं आहे. तर रुपयात दिल्यावर सगळ्यात पहिले तुम्हाला पर्सेंटेज मध्ये घट फाइंड आउट करणंच पडेल. चला काढा मग. तर एवढे प्रॉब्लेम झाले विद्यार्थ्यांनो, तुम्हाला बनलं पाहिजे. हा प्रॉब्लेम बनला पाहिजे विद्यार्थ्यांनो. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. तर इतिहास बदलने का वक्त आ चुका है. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. इतिहास बदलवायचा आहे तुम्हाला. हा प्रश्न ज्यांनी सॉल्व्ह केला ना, पर्सेंटेजचे कन्सेप्ट त्याला पूर्ण संपले. मग पर्सेंटेजचा कसा पण प्रॉब्लेम येऊ द्या, तो इझिली त्याला सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यासोबत डील करू शकतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला लक्ष द्या या प्रॉब्लेमवर. या सगळे अनिलचे उत्पन्न 45,000 आहे आणि त्याच्या उत्पन्नात 16% भाग वाचवतो. अच्छा. हा काय करतो? 16% भाग वाचवतो. तर मग खर्च किती करतो? 16 मध्ये 4 गेले 20 म्हणजे 80 म्हणजे 84% खर्च करतो. ओके.
नंतर त्याच्या उत्पन्नात 5% ची घट होते. अच्छा, त्याच्या उत्पन्न 5% नी घटतो. तर काय करू -5 लिहितो. मी म्हटलं जेवढे घटते तेवढे लिहायचे. असं 95 नाही लिहू इथे. कारण ह्या प्रोसेसमध्ये 5 घटते तर -5, 5 वाढते तर +5. ओके. आणि खर्चात 2% ची वाढ होते. अच्छा, खर्चात 2% ची वाढ होते. ओके. तर त्याची बचतमध्ये किती घट होते? घट फाइंड आउट करायची. इथे घट फाइंड आउट करायची. चला, घट फाइंड आउट करू किती घट होऊन राहिली. सगळ्यात पहिले आपण अशा प्रकारे प्रोसेस करून घेऊ आपण. हे किती याला रेशोमध्ये कन्व्हर्ट करण्यापेक्षा डायरेक्टच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. रेशोमध्ये बी तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. लेकिन कॅल्क्युलेशन करायला ईझी होणार म्हणून मी डायरेक्टच घेतो. ठीक आहे याला. हे किती होणार 84 गुणिले 2 प्लस 16x अपॉन मध्ये 100 कारण ह्या दोघांचे काय होणार जर रेशो घेतला तर 100 आणि हे किती होणार 5 दुने 10 -10. एवढं कळलं का? एवढं कळलं विद्यार्थ्यांनो लक्षात द्या. एवढं कळलं? सॉरी -5 -10 नाही. एवढं कळलं चला. आता हे किती होणार विद्यार्थ्यांनो -500 होणार. इकडे जाणार 100 तर. आणि हे किती होणार 84 4 दुने 8 आणि 8 दुने 16 168 याला मायनस करू 168 इकडे होणार हे आणि हे 16x वाटले. यालाच कसं लिहू? हे 8 इथे हे 6 इथे 668 अपॉन 16 पण हे किती मायनस मध्येच जाणार कारण मायनस मध्येच आहे. x इज इक्वल टू 668 अपॉन मध्ये 16 म्हणजे एवढा घाटा होऊन राहिला त्याला. कितीच्या घाटा होऊन राहिला -668 अपॉन मध्ये 16 च्या घाटा होऊन राहिला. ओके. म्हणजे आपण एवढी व्हॅल्यू फाइंड आउट केली. म्हणू शकता आपण x ची व्हॅल्यू एवढी व्हॅल्यू फाइंड आउट केली. एवढा त्याला घाटा होऊन राहिला. मला सांगा हे किती आहे 45,000 हे त्याची इन्कम आहे ना आणि त्याच्या इन्कमवर तो बचत किती करून किती करून राहिला 16% ची. तर आपण याचे 16% काढून घेऊ. म्हणजे त्याची अगोदरची बचत किती होती ते फाइंड आउट करून घेऊ आपण. हा 0 हा 0 गेला हा 0 हा 0 गेला. 45 0 गुणिला 16 करू. पहिले असं करून घेऊ. 16 मध्ये होते 64 आणि 16 पंचे 80 0 8 आणि 4 12 चे 2 हातचा 1 7 आणि हा एक 0 वाटला होता हा. म्हणजेच त्याची बचत किती होत होती पहिले 7200 रुपये. हे इथे बचत किती होती ती विद्यार्थ्यांना 7200 रुपयाची बचत होत होती. ठीक आहे. हे अगोदरची बचत आहे. काय विद्यार्थ्यांनो? ही अगोदरची बचत आहे. आणि नंतरची बचत किती आहे? नंतरची बचत एवढी आहे, जी की घट होऊन राहिली. तर मग डायरेक्ट काढा ना तुम्ही. काय करणार? 7200 रुपयाचे डायरेक्ट जेवढी घट होऊन राहिली, कारण आपल्याला किती रुपयात घट होऊन राहिली हेच तर फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्ट हे पर्सेंटेज काढा. किती होणार 668 अपॉन मध्ये 16%. काढायचे वाले किती होणार विद्यार्थ्यांनो? करा. फाइंड आउट करा. मी काय करतो याला 4 चौ 16 असं लिहितो. ठीक आहे. किती होणार 4 1 4 4 8 32 म्हणजे किती 18 टाइम्स हे गेलं हे 4 कटले इथं बघा 4 1 4 2 वाजले 4 पंचवी 4 सकम 24 आणि 4 7 28 हे किती गेलं 167. आता करा मग 167 गुणिले 18 करा. ओके 167 गुणिले 18 करू बघू किती येते. हा इथे लक्ष द्या हे काय होतं पर्सेंटेज मध्ये होते विद्यार्थ्यांनो. हे काय होते पर्सेंटेज मध्ये होतं. मी हा पर्सेंटेज साइन काढला तर इथे किती राहिले इंटू 100 राहिले. तर हे 100 आणि हे 2 शून्य कटले. ठीक आहे. पुन्हा एक वेळेस सांगू का लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. पुन्हा एक वेळेस लक्ष द्या. ठीक आहे. काय केलं मी इथे हे किती आहे 7200 गुणिला 668 अपॉन 16% होते. ठीक आहे. पर्सेंट होते त्या पर्सेंटला मी काढलं तर हे किती होणार 16 गुणिला 100 होणार. ओके किती होणार 16 गुणिला 100. हे 100 आणि हे 2 शून्य गेले म्हणजे वाचले किती 72 68 आणि 16 याला काय केलं मी 4 गुणिला 4 4 ने याला भाग केलं तर हे 18 राहिले. याला कट केलं तर हे 167 राहिले. कळलं एवढं? ठीक आहे. मग 18 गुणिला 167 करू. 18 1 18 आणि हे 2 शून्य 18 पंचे 90 18 सकम 108 हा 0 आणि हा 108 18 पंचे 90 18 सकम 108 18 7 126 हे किती होणार आहे 6 10 चे 0 हातचा 1 8 9 1 10 चे 0 हातचा 1
3006 हे झालं आन्सर. म्हणजे नंतरची बचत किती आहे त्याच्यावाली 3006 रुपये. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारचे आजचे सगळे प्रॉब्लेम होते. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. बचत आपण काढली -668.16 ची बचत होऊन राहिली. ठीक आहे. पहिलेची बचत किती होती 7200 रुपये. पहिलेची 7200 आणि आपल्याला काय करायचं होतं बचतीत किती घट झाली. मग 72च्या आपण 668% काढले जे की आपल्याला मिळाले 3006 रुपये. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निक बघत राहा सुगर स्टडी सेंटर या आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांनो. मी भूपेंद्र देशवतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.